नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 3 बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली. तर आपले हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित श्यामजी वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु रामलिंग यांनी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून उल्लेख होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 सूर्यसेन यांनी चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना आखली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? तर ऑप्शन क्रमांक 1 आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह हे पेटती मशाल होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अ.कृ. वाघमारे यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान. ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, रोलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? रॉलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 6 एप्रिल 1919. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतंत्र भारत हे साताऱ्याचे प्रति सरकार प्राक्षिक प्रक्षेपित करत असे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव हे पुतलीबाई होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी विवेकानंद यांनी दिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट यांचे नाव महादेव पांडुरंग आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. डॅश या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीतून सामाजिक
स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापना केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी यांनी आंदोलन केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पावपुरी येथे वर्धमान महावीर यांचा मृत्यू झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, भारतातील डॅजचे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? भारतातील डॅजचे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पटन आहे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश डॅश होता? जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश डॅश होता? तर ऑप्शन क्रमांक 1 एलिफिन्स्टन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल हे श्री राजगोपालाचारी होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रथम ठराव कधी मंजूर केला? अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला? तर ऑप्शन क्रमांक 1 1917 या वर्षी केला होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? तर ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली? जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 4 24 जानेवारी 1950, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सुबोध पत्रिका ही प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 3 रघु भांगडिया हा भिलांचा नेता नव्हता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 रोमशांची वस्ती ही महाराष्ट्र राज्यामध्ये आढळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारचे छत्रपती यांचे वकिली करण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते हे लंडनला गेले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकहितवादी यांचा.
पुढाकार नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 टिळकांना लोकमान्य ही पदवी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. राणीचा जाहीरनामा 1858 कोठे वाचण्यात आला? राणीचा जाहीरनामा 1858चा कोठे वाचण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली येथे वाचण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सयाजीराव गायकवाड यांचे राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे ब्रीदवाक्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. गोपाळ गणेश आगरकर यांचा विचार सारणीला काय म्हणतात? गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसारणीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अज्ञेय वाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 2 गोग आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 4 नरसी केळकर यांचा पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 शाहू महाराज यांनी ब्रह्मनेतर पुरोहित शाळा या समाजसुधारकाने सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1912 या साली स्थलांतरित झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 विलासी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे यांना केसरे हिंद ही पदवी नव्हती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यामगुरू रानडे हे नव्हते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. तात्या टोपे यांना कोठे फाशी दिले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. संमती वयाचा विलास खालीलपैकी कोणी विरोध केला? संमती वयाचा विलास खालीलपैकी कोणी विरोध केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी संमती वयाचा विलास विरोध केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48. पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्ण सभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49. 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम कुठे ठेवला? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा या ठिकाणी 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम ठेवला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50. छोडो भारतचा मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? छोडो भारत मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू यांनी छोडो भारत हे मुंबई येथील अधिवेशनात मांडले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय जनसंघ स्थापना केला. ऑप्शन क्रमांक 2 काश्मीरचा तुरुंगात मृत्यू. तर ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही सत्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालील धातूंपैकी कोणता धातू
जांभा खडकात आढळतो. खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 लोह खनिज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 हरित लेख प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कशाचा विचार केला जातो? हरित लेख प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कशाचा विचार केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रदूषण व पर्यावरणीय हानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन कोठे सुरू झाले? 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन कोठे सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 कोणता देश प्रथम स्थानावर आहे? जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 कोणता देश प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तुर्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 बेरोजगारी कमी करण्याच्या प्रयत्नात महागाई वाढतेच हे दर्शवणारा आलेख म्हणजे डॅश डॅश. बेरोजगारी कमी करण्याच्या प्रयत्नात महागाई वाढतेच हे दर्शवणारा आलेख म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 फिलिप्स वक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 माउंट बॅटन योजना केव्हा जाहीर झाली? माउंट बॅटन योजना केव्हा जाहीर झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 3 जून 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 जिल्हा अधिकारी या पदाची निर्मिती केव्हा करण्यात आली? जिल्हा अधिकारी या पदाची निर्मिती केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1772 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नवाब विकर उल मुल्क मुस्ताक हुसेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 हिंदी लोक हिंदुस्थानात जगातील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे असे वक्तव्य कोणाचे? हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे असे वक्तव्य कोणाचे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतमंत्री बर्कनहड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डफरिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 लॉर्ड कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोण हिंदुस्थानी अधिकारी नेमले? लॉर्ड कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले? तर ऑप्शन क्रमांक 3 दरोगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोणते राज्य हेल्थ केअर क्षेत्रात ड्रोन आणणारी पहिली भारतीय राज्य बनले आहे? कोणते राज्य हेल्थ केअर क्षेत्रात ड्रोन आणणारी भारतीय राज्य बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 स्वदेशी वस्तू प्रचार आणि सभा या संस्थांच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू प्रचार आणि सभा या संस्थांच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 नारायण मेघाजी लोखंडे यांना कोणत्या वर्तमानपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वर्तमानपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? तर ऑप्शन क्रमांक 3 दीनबंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणाला भारतीय क्रांतिकारकांची आई म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणाला भारतीय क्रांतिकारकांची आई म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम कामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतात कोणत्या प्रकारच्या लोकशाहीची व्यवस्था केली गेली आहे? भारतात कोणत्या प्रकारच्या लोकशाहीची व्यवस्था केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
दोन्ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 संविधान मसुदा समितीसमोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? संविधान मसुदा समितीसमोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारत सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला डॅश डॅश म्हणतात. भारत सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला डॅश डॅश म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 राजकोषीय धोरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सरकाराचे राजकोषीय धोरण म्हणजेच सरकाराचे डॅश डॅश. सरकाराचे राजकोषीय धोरण म्हणजेच सरकाराचे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थसंकल्पनीय धोरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली? जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वीडन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात मध्यवर्ती बँकेचे स्थापनेची शिफारस कोणी केली नव्हती? भारतात मध्यवर्ती बँकेचे स्थापनेची शिफारस कोणी केली नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 मॅकलागन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवितो? खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवितो? तर ऑप्शन क्रमांक 4 कंपोस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः वापरले जाते. भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः वापरले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 क्लोरीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 दरवर्षी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 15 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण? ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 लोक आयुक्त कायदा डॅश डॅश साली केला गेला? लोक आयुक्त कायदा डॅश डॅश साली केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 2013 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 1902 साली शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? 1902 साली शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटी अधिवेशन कुठे भरले? 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कुठे भरले? तर ऑप्शन क्रमांक 1 कराची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 हरित क्रांतीच्या काळात डॅश डॅश हे भारताचे अन्न मंत्री होते? हरित क्रांतीच्या काळात डॅश डॅश हे भारताचे अन्न मंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सी सुब्रमण्यम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पुढीलपैकी कोणी वुई हे पुस्तक लिहिले? पुढीलपैकी कोणी वुई हे पुस्तक लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 माधव सदाशिव गोळवलकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला डॅश डॅश म्हणून केले? बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला डॅश डॅश म्हणून केले? तर ऑप्शन क्रमांक 1 हिंदू लिबरल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पुढीलपैकी कोणती बँक 1969 साली राष्ट्रीयकृत झालेली होती? पुढीलपैकी कोणती बँक 1969 साली राष्ट्रीयकृत झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 कॅनरा बँक ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक डॅश डॅश होते? महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक डॅश डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंतराव फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 दाढी करताना कोणता अर्थ वापरला जातो? दाढी करताना कोणता अर्थ वापरला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 अंतर्वक्र आरसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते? मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोरखपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे?
आहे तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, भारतातील किती राज्यांची सीमा भूतान या देशाला संलग्न आहे? भारतातील किती राज्यांची सीमा भूतान या देशाला संलग्न आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, महात्मा गांधीचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? महात्मा गांधीचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 अवंतिकाबाई गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले? साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले? तर ऑप्शन क्रमांक श्री विठ्ठल मंदिर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, हैदराबाद संस्थानात वंदे मातरम आंदोलन प्रथम कोणत्या शहरात सुरू झाले? हैदराबाद संस्थानात वंदे मातरम आंदोलन प्रथम कोणत्या शहरात सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, वृत्तपत्र व संपादक बाबत चुकीचे विधान ओळखा. वृत्तपत्र व संपादक बाबत चुकीचे विधान ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे. ऑप्शन क्रमांक 2 जागरूक वालचंद कोठारी. ऑप्शन क्रमांक 3 इंदुप्रकाश विष्णू परसराम पंडित. तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, संपूर्ण अहिंसा केवळ अयोग्यच नव्हे तर अनैतिक आहे असे कोणी म्हटले? संपूर्ण अहिंसा केवळ अयोग्य नव्हे तर अनैतिक आहे असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 1 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली? पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल.